बांधकाम पर्यवेक्षण. आपला विषय आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस. तर या विषयामध्ये आपण आज सिमेंट हे प्रकरण पाहणार आहोत. पण सिमेंट हे प्रकरण पाहण्याआधी सिमेंट हे नक्की काय आहे ते आधी थोडं जाणून घेऊया आणि नंतर मग प्रकरणाला सुरुवात करूया. तर सिमेंट हे सर्वात चांगले बाइंडिंग मटेरियल म्हणून समजले जाते. म्हणजेच स्थापत्य अभियांत्रिकीच्या विविध कामांमध्ये सिमेंटचा वापर हा बाइंडिंग मटेरियल म्हणून केला जातो. बाइंडिंग मटेरियल म्हणजे एकत्र बांधून ठेवणारे साहित्य. तसेच सिमेंट हे लवकर सेट व कठीण होते, त्यामुळे महत्त्वाच्या व अवजड कामांना ताकद प्राप्त करून देते. म्हणूनच सिमेंट हे सध्याच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे अभियांत्रिकी साहित्य म्हणून ओळखले जाते. आता बघूया सिमेंटची व्याख्या. तर लाईम, ॲल्युमिना व इतर रसायने यांचे प्रमाणबद्ध मिश्रण भाजून दळून तयार केलेल्या पावडरला सिमेंट असे म्हणतात. आता बघूया सिमेंटचे घटक. तर सिमेंटमध्ये कोणकोणते घटक असतात हे बघूया. पहिला कॉलम आहे सिमेंटचे घटक. याच्यामध्ये घटक आहेत व नंतर आहे याचं प्रमाण. पहिला घटक आहे चुनखडक म्हणजेच लाईम. तर याचं प्रमाण हे 60 ते 67% इतकं असतं. नंतर आहे सिलिका. सिलिका म्हणजेच वाळू. याचं प्रमाण हे 17 ते 25% इतकं असतं. नंतर आहे ॲल्युमिना. याचं प्रमाण हे 3 ते 8% असतं. नंतर आहे आयर्न ऑक्साईड. याचं प्रमाण हे 0.5 ते 6% असतं. नंतर आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. याचं प्रमाण हे 0.1 ते 4% इतकं असतं. नंतर आहे सल्फर ट्राय ऑक्साईड. याचं प्रमाण हे 1.3 ते 3% इतकं असतं. नंतर आहे सोडियम ऑक्साईड. याचं प्रमाण हे 0.4 ते 1.3. तसंच पोटॅशियम ऑक्साईडचं सुद्धा 0.4 ते 1.3% इतकं असतं. तर सिमेंटचं उत्पादन करताना हे घटक एकत्र मिसळून रोटरी किल्नमध्ये भाजले जातात व ते भाजल्यानंतर क्लिंकर तयार होतात. तर या सिमेंट क्लिंकरमध्ये कॅल्शियम सिलिकेट, ॲल्युमिनेट व फेराइट तयार होतात. हा जो क्लिंकर आहे हा सिमेंटचे अंतिम संयुग आहे. तर हा क्लिंकर हे सिमेंटचे अंतिम संयुग असल्याने सिमेंटचे गुणधर्म त्यामधील घटकांच्या गुणधर्मावर अवलंबून असते. आता बघूया सिमेंटचे उपयोग. तर सिमेंटचे उपयोग म्हणजे सिमेंट हे कुठे कुठे वापरण्यात येतो किंवा त्याचे उपयोग काय आहेत ते बघूया. पहिला उपयोग आहे सिमेंट मसाल्यामध्ये सिमेंट वापरले जाते, ज्याचा उपयोग वीट किंवा दगडी बांधकामासाठी तसेच गिलावा करण्यासाठी व दर्जा भरण्यासाठी होतो. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सगळे मसाले बघितलेले होते, त्याच्यात सिमेंट मसाला सुद्धा होता. तर सिमेंटचा हा मसाला म्हणून सुद्धा वापर केला जातो. त्याचबरोबर प्लास्टरिंग असेल, दर्जा भरणे असेल, तर यासाठी सिमेंटचा उपयोग होतो. नंतर आहे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट किंवा RCC मध्ये सिमेंट वापरले जाते, ज्याचा उपयोग कॉलम, बीम, स्लॅब, जिना तयार करण्यासाठी होतो. नंतर आहे सिमेंटचा उपयोग धरणे, पूल, बंधारे इत्यादी अवजड व महत्त्वाच्या कामांसाठी होतो. म्हणजेच जिथे जास्त ताकदीची आवश्यकता असते अशा ठिकाणी किंवा जिथं अवजड व महत्त्वाच्या कामांसाठी सिमेंटचा वापर केला जातो. त्यानंतरचा उपयोग आहे सिमेंटचा वापर हा मोझॅक टाईल्स, कुंपणाचे खांब, सिमेंट कॉन्क्रीटच्या जाळ्या, जलभेद्य फ्लोर, ओलावा प्रतिबंधक थर म्हणजेच डॅम्प प्रूफ कोर्स म्हणजेच ओलावा प्रतिबंधक थर देण्यासाठी होतो. हे झाले सिमेंटचे उपयोग. आता बघूयात सिमेंटचे प्रकार. तर सिमेंटमधील घटकांच्या प्रमाणात बदल केल्यास सिमेंटच्या गुणधर्मांमध्ये देखील फरक पडतो. यामुळे सिमेंटमधील घटकांचे प्रमाण बदलून विविध प्रकारचे सिमेंट हे तयार करता येते.
तर अशा प्रकारे यावरूनच सिमेंटचे विविध प्रकार पडले आहेत. तर ते कोणते आहेत ते बघूया. त्यातला पहिला प्रकार आहे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट. तर ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट हे सामान्यतः इमारत बांधकाम व कॉन्क्रीटसाठी वापरण्यात येणारे सिमेंट आहे. या सिमेंटची रासायनिक हल्ल्याला विरोध करण्याची ताकद ही कमी आहे. म्हणूनच जेव्हा मातीमध्ये अथवा जमिनीतील पाण्यामध्ये सल्फेटचे प्रमाण असेल तेव्हा या सिमेंटचा वापर हा करू नये. हे सिमेंट मध्यम गतीने कठीण होते. याचा उपयोग बघूया. तर याचा उपयोग हा बांधकाम, गिलावा, दर्जा भरणी इत्यादी सर्व महत्त्वाच्या कामांसाठी होतो. म्हणजेच ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट हे सामान्यतः आपण इमारत बांधकामासाठी किंवा कॉन्क्रिटिंगसाठी वापरतो. पण जिथे सल्फेटचे प्रमाण असेल तर अशा ठिकाणी मात्र सिमेंटचा वापर हा केला जात नाही, कारण त्याची रासायनिक हल्ल्याला विरोध करण्याची जी ताकद आहे ती कमी आहे. त्यामुळे आता बघूया दुसरा प्रकार आहे रॅपिड हार्डनिंग सिमेंट. तर रॅपिड हार्डनिंग सिमेंट हे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट प्रमाणे असून त्यामध्ये C3S चे प्रमाण जास्त असते. तर C3S म्हणजे काय? तर C3S म्हणजे ट्राय कॅल्शियम सिलिकेट. यामुळे काय होतं, हायड्रेशन हे अधिक जलद गतीने होतो. त्यामुळे जी मिळणारी ताकद प्राप्त होणारी ती लवकर होते. तसेच OPC म्हणजे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट पेक्षा जास्त बारीक दळलेले असते. याचा सेटिंग टाइम OPC प्रमाणे आहे, मात्र ताकद जलद गतीने प्राप्त होते. OPCला 7 दिवसात प्राप्त होणारी ताकद ही या सिमेंटला 3 दिवसात प्राप्त होते. मात्र OPC व रॅपिड हार्डनिंगची सिमेंटची अंतिम ताकद ही एकच असते. आता रॅपिड हार्डनिंग सिमेंट या शब्दातच आहे, म्हणजे हे रॅपिड म्हणजे लवकर सेट होतं. त्यामुळे हायवे असेल जिथं आपल्याला काम म्हणजेच आपली जी वाहतूक आहे ती लवकरात लवकर सुरू करायची असेल तर अशा ठिकाणी रॅपिड हार्डनिंग सिमेंटचा वापर हा केला जातो. याचे उपयोग बघूयात. ह्याच्यामध्ये आहेत ते महामार्ग, म्हणजेच आत्ताच मी म्हणलं की ज्यावरून वाहतूक लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक असते तिथे रॅपिड हार्डनिंग सिमेंटचा वापर हा केला जातो. नंतर प्रीकास्ट कॉन्क्रीट वस्तू, ह्यूम पाईप, जेथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी फॉर्मवर्क लवकर काढून पुन्हा वापरावे लागते अशा ठिकाणी रॅपिड हार्डनिंग सिमेंटचा वापर हा केला जातो. नंतरचा प्रकार आहे पोर्टलँड पोझोलाना सिमेंट. तर पोझोलाना हे सिलिकायुक्त मटेरियल असून त्यामध्ये 80% माती असते. या सिमेंटची रासायनिक हल्ल्याला विरोध करण्याची ताकद ही जास्त आहे. तसेच सिमेंटचे हायड्रेशन होताना कमी प्रमाणात उष्णता निर्माण होते. सिमेंट वाळल्यानंतर चिरा किंवा तडे जाण्याचे प्रमाण हे कमी असते. याचा उपयोग बघूया. तर हे सिमेंट सर्व प्रकारच्या प्लेन व रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीटसाठी वापरण्यात येते. तसेच धरणाचे बांधकाम असेल, मास कॉन्क्रीट असेल तर यांसाठी वापरण्यात येते. आता बघूया रंगीत सिमेंट. रंगीत म्हणजेच कलर्ड सिमेंट. तर या प्रकारचे उत्पादन ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट प्रमाणे केले जाते. म्हणजेच ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटचं उत्पादन जसं होतं तसंच रंगीत सिमेंटचं देखील केलं जातं. तर सिमेंट हे बारीक दळण्यापूर्वी त्यामध्ये 5 ते 10% कलरिंग पिगमेंट मिसळून नंतर सिमेंट हे बारीक दळलं जातं. याचा उपयोग पृष्ठभाग आकर्षक व्हावा यासाठी समोरील भिंतीचा गिलावा, त्यानंतर आर्किटेक्चरल बिल्डिंग व कॉन्क्रीट फ्लोअरच्या फिनिशिंग कोटमध्ये रंगीत सिमेंट हे वापरण्यात येते. नंतर रंगीत टाईल्स व विविध रंगातील मार्बल बसवण्यासाठीच्या मसाल्यामध्ये रंगीत सिमेंट हे वापरण्यात येते.
म्हणजे जिथं ॲपिअरन्स हा आपल्याला चांगला हवा असतो, म्हणजे जो पृष्ठभाग असेल तर तो आकर्षक व्हावा असं वाटत असतो, तर अशा ठिकाणी रंगीत सिमेंटचा वापर केला जातो. नंतरचा प्रकार आहे लो हेट सिमेंट. तर चुना हा सिमेंटचा मुख्य घटक आहे. चुनकळी पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर त्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते व मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. नंतर रिटेनिंग वॉल, धरणाच्या भिंती, मोठ्या प्रमाणातील कॉन्क्रीटमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंटची आवश्यकता असते. तर अशा वेळेस सिमेंट व पाणी यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. त्यामुळे मास कॉन्क्रीट करिता ही उष्णता मर्यादित ठेवणे आवश्यक असते. यासाठी विशिष्ट प्रकारच्या सिमेंटचे उत्पादन हे केले जाते. त्या प्रकाराला लो हिट सिमेंट असे म्हणतात. हे सिमेंट सेट व कटिंग होत असताना कमी प्रमाणात उष्णता निर्माण करते. याचा उपयोग बघा, तर या सिमेंटचा वापर हा प्रामुख्याने मास कॉन्क्रीट स्ट्रक्चर म्हणजेच धरण असेल, रिटेनिंग वॉल असतील तर यांसाठी केला जातो. तर हे आपण बघितले सिमेंटचे प्रकार. तर अशा प्रकारे आपण आज सिमेंटची माहिती शिकलो. धन्यवाद.